12 परमिशन देतात आपल्याला, आपण आपल्या रिस्कवर चालवतो. चला बॅटर पाठवा प्लीज. कोपरोली टीम आता मात्र थोडंसं स्ट्रिक्ट सूचना आमच्यापर्यंत येतात. आता बिलकुल वेळ घालू नका. 11 बॅटर असतात खरं तर एका गावामध्ये, सगळेच्या सगळे फलंदाज असतात. प्रॅक्टिसला बघा सगळे 6 मारतात, त्यामुळे एका दुसरा नसेल आला तरी सुद्धा चालून जाईल. सलामीची जोडी पाठवा, अन्यथा नाहक तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल, कारण कदाचित पुढचा आवाज तो पेनल्टीचा असू शकतो. दरम्यान एक सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जाईल. मानसजी पाटील यांचा सन्मान केला जाईल. मी त्यांना विनंती करतोय की आमच्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. मी शैलजी ठाकूर साहेबांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावर संपन्न करावा. मानसजी पाटील यांचा सन्मान केला जाईल. त्यांना विनंती आहे की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये येऊन आमच्या सन्मानाचा स्वीकार करा. आपलं सहर्ष स्वागत आहे. तर मानस पाटील यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्यानंतर ऋषिकेश पाटील यांचा सुद्धा सन्मान केला जाईल. त्यांना सुद्धा विनंती आहे आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. ऋषिकेश पाटील आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. 12th मॅन असले पाहिजेत, आणि 12th मॅन नसेल तरी सुद्धा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. त्यानंतर गोविंदजी मडवी साहेब या ठिकाणी आहेत, त्यांना सुद्धा मी विनंती करतोय आपण सुद्धा या. आपला सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाईल. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. सुस्वागतम. दोन्ही टीमचे 12th मॅन असले पाहिजेत, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. या स्पर्धेमध्ये स्ट्रिक्टली रूल्स आहेत, ते फॉलो करावे लागतील सगळ्याच टीमना. तर गोविंद मडवी साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. तनुज मात्रे नावा यांना विनंती आहे आपण मंचावर या. आपले सुद्धा सहर्ष स्वागत. त्यानंतर आणखीन एक सन्मान आम्ही या ठिकाणी करतोय. किशोरजी चौगुले यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्यांना सुद्धा मी विनंती करतोय आपण सुद्धा प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये येऊन आमच्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. तर किशोरजी चौगुले यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाईल. अलचिक अलचिक थँक्यू. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्यसु सर्वदा. सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजशिव छत्रपती महाराजांना मानाचा मुजरा करतोय. मी समालोचक रुपेश पाटील मॅम्पॉम जनवली पेन रायगड तमाम क्रीडा रसिकांचं करतोय सहर्ष सहर्ष स्वागत. जाऊया मॅच क्रमांक 2. आजच्या दिवसातील आपण पाहायला गेलं तर रात्रीतील अगदी झाली प्राप्त करून देणाऱ्या या विभागातील दोन्ही संघांचा जर चर्चा केली तर अनेक वेळा मात्र इथून या दोन्ही नावांची चर्चाने डंका सातत्याने मात्र पाहायला मिळालतोय. कोपरोली 11 कोपरोली आणि त्यांच्या विरोधामध्ये टीम नटराज नावा. चांगला बॉल इथे अगदी पाहायला गेलं तर ऑन साईडला मिडॉन मध्ये ऑन ड्राईव्ह करायचं होतं. कनेक्टिव्हिटी हवी तशी मात्र पाहायला मिळाली नाही. त्याचमुळे की काही इथून सिंगल ही मात्र घेण्यास अगदी परत पाठवावं लागलं. ही कलात्मता क्षेत्ररक्षणामध्ये सातत्याने आपण पाहत असतो आणि ते इथे मात्र पाहायला मिळालं. धाव आली नाहीये. बॉल झालेत आतापर्यंत 3. गोलंदाजी मार्क वरती रोहन घरातला पाहतोय.
फ्रंटलाईन गोलंदाजी करण्यासाठी मात्र या गोलंदाजांनी सातत्याने टीमसाठी मात्र एक महत्वपूर्ण काम केले गेले. नटराज नावा टीमसाठी आपण पाहिलं गेलं तर वाव गॅप शोधून काढली आहे. क्लासाने क्लासिकल टायमिंगचा प्रॉपर वापर केलाय. बॉल फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आल्या धावाचा षटकार. कोपरोली 11 कोपरोली टीम 3 बॉल पर्यंत धावा येत नव्हत्या. त्याच्यानंतर मात्र सुरुवात ठासून ठोकून केली. फलंदाज साहिलनं 4 बॉल मध्ये 6 मध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. लेफ्ट हँड बॅट्समन आहेत, अनेक वेळा मात्र संकट मोचक राहिलेत. आणखी एकला इथे मात्र पाहायला गेला तर परंतु क्षेत्ररक्षक आहेत तिथे अप्रतिम पण क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. तिथे एक सिंगलला मात्र इथून प्राधान्य दिले गेले. सिंगल नंतर 7 धावा 7 रन स्कोर बोर्ड धवफलकावरती धावा मात्र इथे पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर आदरणीय अंकुजी कडू साहेबांचे इथे शुभागमन मात्र होताना पाहायला मिळतो. त्यांनाही आम्ही विनंती करू आपलं हे सहर्ष स्वागत. रिहानी एंटरप्राइजेस चषक 2026 पर्व दुसरं आणि या लखलखत्या रात्रीमध्ये मात्र या नावाला झळाली प्राप्त करून देण्याचं परिपूर्ण काम केले गेले. शिवतेज कार्गो प्रायव्हेट लिमिटेड आयोजित एक दमदार स्पर्धेचं उत्तम उदाहरण साकारले गेले. पूर्णपणे आपण पाहिलं गेलं तर पंचांच्या भूमिकेमध्ये आजच्या रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत संदीपजी पाटील, राजेंद्र गरत, रोहनजी पाटील आणि पूर्ण आमची पीटीसी लाईव्ह टेक्निकल टीम कार्यरत असताना मात्र पाहायला मिळते. कौतुकास्पद आहे. या स्पर्धेला एक वेगळी झळाली प्राप्त करून दिली. आणि त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर रायगड जिल्ह्यातील गुणलेखकांचे बाहुबली म्हणून ज्यांची ओळख राहिली गेलेली आहे केवळ ग्रामपंचायतचे उपसरपंच आणि त्याचबरोबर रायगड समालोचक असोसिएशनचे सदस्य कांचनजी पालकर साहेब आणि ज्यांचा आवाज आपण उत्तरदामध्ये ऐकलं तर रायगड समालोचक असोसिएशनचे सचिव आणि मराठीवरती ज्यांचं चांगलं प्रभुत्व आहे ते आदरणीय दीपकजी पाटील सर पलसपे आणि अंकांकिक ज्यांचं समालोचन आपल्याला ऐकायला मिळतं ते जयेश भोसले सर. आज त्यांचाही आवाज ऐकायला मिळेल. अशी विविधतेने नटलेली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. प्रथम क्रमांक 1 लाख रुपयाचं मात्र इथून प्राइज आपल्याला पाहायला मिळणार आहे. द्वितीय क्रमांक 50,000 रुपये. तृतीय आणि चतुर्थ क्रमांक अनुक्रमे 25,000 रुपयाचं पारितोषिक इथे मात्र दिलं जाणार आहे. शैलीजी ठाकूर, किशोरजी मांडवे आणि संजयजी ठाकूर या स्पर्धेचे दमदार रुबाबदार आयोजक आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑन साइडला दिशा दिली. डीप स्वीपर मधून डीप मधला क्षेत्ररक्षक पुढे करतील बॉलला. तिथे पाहायला गेलं दुसऱ्या धावेला इथून चालना मिळाली आहे आणि पूर्ण केल्यात. रनिंग बिटवीन द विकेट चप्पल आहे साहिल आणि हितेश. विकेट मध्ये अनेक वेळा मात्र पाहिलं गेलं या नावाचा डंका सातत्याने पेटले गेले परंतु या षटकामध्ये शांत ठेवले कांचनजी पाहायला गेलं तर. या षटकामध्ये आतापर्यंत धावा येत आहेत त्या 9 धावा. क्रमांक 1 चा षटक इथे मात्र समाप्त झालाय. पहिल्या षटकानंतर साहिलच्या बॅटमधून 5 बॉल मध्ये 7 आल्यात. हितेशच्या बॅटमधून 1 बॉल मध्ये 2 आणि सांघिक कोपरोली 11 कोपरोली बॅटिंग करत असताना टीम 9 या धावसंख्येवरती. दुमदुमलाय आपण पाहायला गेलं तर सजलाय रामबाग आणि रामबागच्या बाजूला अगदीच मात्र या मैदानाची महेश्वरी मैदान म्हणून या नावाची ओळख सातत्याने या मैदानाची राहिली गेलेली आहे. आणि या नावेखाडी उत्तरपाडा रामबाग बहुचर्चित बहुप्रतीक्षित रायगड जिल्ह्यातील कानेकोपऱ्यामध्ये मात्र या स्पर्धेची चर्चा मात्र होताना पाहायला मिळाली. या स्पर्धेचे दमदार रुबाबदार आयोजक शैलीजी ठाकूर साहेब, किशोरजी मांडवे साहेब, श्री संजयजी ठाकूर एक दम दाखवला आणि रुबाबदार स्पर्धा लखलखती या चमचमच्या रात्रीमधील एक स्पर्धा मात्र येताना पाहायला मिळाली. आणि या रिहानी एंटरप्राइजेस चषक 2026 शिवतेज कार्गो प्रायव्हेट लिमिटेड आयोजित मात्र ही स्पर्धा संपन्न होताना पाहायला मिळतोय. आजच्या दुसऱ्या रात्रीमध्ये आपण पदार्पण करत असताना मात्र पहिला सामना तेवढाच रंगतदार होताना मात्र पाहायला मिळाला. आणि त्याच्यानंतर नटराज नावा आणि त्याच बरोबर कोपरोल 11 कोपरोली गावागावामध्ये संघर्ष अस्मितेची लढाई इथून मैदानामध्ये सुरू झाली आहे. क्लास पॉइंटला स्पेअरकट करण्याचा प्रयत्न आहेत गलीमध्ये क्षेत्ररक्षक
चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळालं आणि अगदी पाहायला गेलं तर 4 ते 5 धावा कंचाची क्षेत्ररक्षणामध्ये अडवले गेले. तुमचं क्षेत्ररक्षण ही क्रिकेटची महत्वाची बाजू आहे असं म्हटलं जातं आणि त्याचं काम उत्तम करत असताना इथे मात्र पाहायला मिळते. क्षेत्ररक्षण करत असताना टीम नटराज नावा टीम खूप छान पद्धतीने या टीमनं अनेक वर्ष आपल्या गावाच्या नावासाठी आणि या गावासाठी मात्र क्रिकेट खेळले गेलेले आहे. दुसऱ्या बाजूला कोपरोली 11 कोपरोली अनेक स्पर्धांमध्ये याही गावानं मात्र आपल्या नावाचा डंका पेटवलाय आणि या दोन्ही दमदार टीम आता मात्र इथून पाहायला गेलं तर आजच्या रात्रीमध्ये आपला क्रिकेटचा एक वेगळा दर्जा दाखवतील का आणि क्रिकेट तुम्हाला वेगळा पाहायला मिळेल का. क्रीडा रसिक इथे उपस्थित आहेत त्यांचंही करूया आपण इथून रिहानी एंटरप्राइजेस चषक 2026 मध्ये सहर्ष सहर्ष स्वागत स्वागतम सुस्वागतम स्वागतम. पहिला बॉल झालाय आपण पाहायला गेलं तर आणि एक धाव आले तिथे गोलंदाजी मार्कवरती विश्वास वैष्णवला पाहतो इथे बॉल चांगला डाऊन द बॉल कोणतीही चुकी केली जाणार नाहीये. अश्वश साईडला जॉन्टी रोडस म्हणून ओळखला जाणारा खेळाडू पोचतायत तिथे आणि पकडला गेलाय झेल आणि फलंदाज बाद हितेश बॅक टू टेक आउट. दहा वरती पहिला विकेट माघारी मात्र इथून जाताना पाहायला मिळतोय. 6 मध्ये 8 वरती खेळताना आपल्याला साहिलला पाहायला मिळतोय. साहिल जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत कदाचित तिथे धावा येताना पाहायला मिळतील. नवीन फलंदाज इन ऍक्शन 3 मध्ये मैदानाच्या आतमध्ये मात्र दाखल होताना पाहायला मिळतात. फलंदाज कोपरोली 11 कोपरोली टीम कडनं प्रितेश पाटील. आपण चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये राहिली कारण पहिल्या षटकामध्ये धावा आलेल्या त्या फक्त आणि फक्त 9 धावा. त्याच्यानंतर आता इथून मात्र एक धाव आली एक विकेटही महत्वपूर्ण आली. ज्या विकेटची गरज होती ना तो ब्रेक थ्रू निर्माण करून दिलाय गोलंदाज वैष्णवनं आणि वैष्णवचा दबदबा सातत्याने राहिला गेलाय. वैष्णव भोईर रायगड टेनिस क्रिकेट पटलावरचा मात्र आणखी एक चर्चेत राहिलेलं नाव आहे. चर्चा आणि कष्ट याच्या बरोबर सातत्याने ते मिलाप राहिले गेले आणि म्हणून तर वैष्णव भोईर गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतात तिथे. चांगला फटका नशिबाची साथ मिळेल का नाही आहे तिथे क्षेत्ररक्षक गलीमध्ये अप्रतिमरित्या मात्र इथून आपला सास इथे क्षेत्ररक्षणाचा दाखवताना पाहायला मिळाले. तोपर्यंत इथून एक सिंगल ला प्राधान्य दिले गेले. 11 धावा एकचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. 11 धावा एक विकेट माघारी आणि प्रितेश एक बॉल मध्ये 1 धावेवरती खेळतोय. 6 वरती 6 बॉल मध्ये 8 वरती इथून साहिल खेळताना पाहायला मिळतोय. दोन्ही जर पाहायला गेलं तर फलंदाज मैदानामध्ये जर का टिकून राहिले तर निश्चितच तुम्हाला इथून मोठी धावसंख्या येताना पाहायला मिळेल. परंतु वैष्णव भोईरच्या विरोधामध्ये कोणते शॉट सिलेक्शन कोणती जागा इथून मात्र निवडली जाईल कोणत्या पद्धतीने मात्र इथून या खेळाला क्रिकेटला मात्र इथून सजवलं जाईल कारण एक महत्वपूर्ण गोलंदाज इन ऍक्शन 2 मध्ये मात्र वैष्णव भोईरला आणलं का तेवढीच क्लास तिथे मात्र रोहनची गोलंदाजी पाहायला मिळाली. हो हो स्विंग अँड मिस बॅट हवेमध्ये मात्र फिरली गेली वेगानं भन्नाट वेगानं. बॉल कदाचित तिथून बॅटच्या खालून कधी निघून गेला ते समजलंही नाही फलंदाज साहिलला. आणि हेच आहे काशियत ज्याच्या वेळी मात्र वेग वाढवतात वेगावरती गोलंदाजी करण्याची अप्रतिम मात्र त्यांची कलात्मकता मात्र सातत्याने पाहत असतो. स्लाइडली आउटसाइड ऑफ स्टंप डिलिव्हरी वाईड यॉर्कर लाईनवरती गोलंदाजी कटर बॉल करण्याची गोलंदाजी अगदी क्षमता असणारे एक ठासून त्यांच्यामध्ये असणारी क्षमता असणारे गोलंदाज म्हणून वैष्णव भोईरला अनेक वेळा आपण मात्र नावा टीमकडनं पाहिले गेले आणि तेच सध्याच्या घडीला पाहायला मिळतोय. 4 बॉलमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात एक महत्वपूर्ण विकेट प्राप्त केली आहे साहिल. हो दिशा तर दिली इथे मात्र पाहायला गेला तर गॅप शोधून आले एकशा कव्हरला अगदी मैदानाला गुदगुल्या करत बॉल चाललाय सीमा रेषा पार आला हा टप्पा 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 चौकार.
धावा येत नव्हत्या, संघर्ष होत होता, त्याच्यानंतर मात्र काहीसा का होईना, परंतु साहिलनं मात्र इथून कमबॅक केलंय की काय. 15 धावा धावपलकावरती पाहायला मिळतात इथे. आणखी एक क्लास, उंची आहे, लांबी आहे, परंतु अंतर मिळेल का? अंतर कापलं नाहीये, परंतु इथून अगदी सहजरित्या आत्मविश्वास जास्तीचा इथे मात्र खेळाडूंकडनं मात्र पाहायला मिळालं आर्यन यांच्याकडनं. आणि हा साधा सोपा झेल साहिल यांचा सोडला गेलाय. कॅच होती की मॅच होती, येणारा मात्र खेळ तुम्हाला मात्र इथून सांगेलच. परंतु इथून पाहायला गेलं तर महत्वपूर्ण विकेट प्राप्त करण्याचा परिपूर्ण प्रयत्न अंतिम बॉल वरती वैष्णव भोईरीनं केला होता. आणि तिथे साधी सोपा पहा रिप्ले मध्ये साइड ऑफ स्टंप डिलिव्हरी. इथून मात्र पाहायला गेलं तर ऑफ ड्राईव्ह करायचं होतं, बॅटचा फेस अगोदर क्लोज झाला, थोडंसं टायमिंग प्रॉपर पाहायला मिळालं नाहीये. तिथे अगदी साधी सोपी झेल करण्याचा प्रयत्न इथे मात्र सफल झाला नाहीये आणि जीवदान मिळालं साहिलला. क्रमांक 2चं षटक समाप्त झालंय. धावफलकावरती धावा कोपरोली 11 कोपरोली बॅटिंग करत असताना 16 वरती 1 विकेट माघारी. डीजे निखिल आणि निशांत आज अगदी रंगामध्ये आणि ढंगामध्ये. आज प्रतिमात्र इथून गाणं मात्र इथून आपल्याला पाहायला मिळतात. सगळ्या क्रीडा रसिकांना पाहायला मिळतात इथे. स्ट्राईकला पाहायला मिळेल. परत एकदा आपण पाहायला गेलं शेवटच्या बॉलवरती एकच धाव मात्र घेतली गेली आणि या एका धावेनं बाजू मात्र इथून थोडीशी साहिलची जड होताना पाहायला मिळते, कारण साहिलला स्ट्राईक आहे. काय शपाल कलात्मक पद्धतीने इथून खेळण्याचा प्रयत्न. टायमर इथून प्रॉपर इथे मात्र टायमिंग लावले गेले. हा अगदी तुम्ही ज्यावेळी मात्र इथून टायमिंगच्या बाहेर जाल तुम्हाला इथून पूर्व सूचना दिली जाईल. 16 धावा धावपलकावरती पाहायला मिळतात. 2.1चा खेळ आतापर्यंत झालाय. 5 षटकांमध्ये साहिल कितीपर्यंत थांबणार त्याची चर्चा. प्रितेश पाला ही मात्र आपण पाहायला गेलं तर चांगली खेळ, त्यांच्याही बॅटमधून अनेक वेळा धावा आलेल्या आहेत, परंतु सध्याच्या घडीला साहिलची कनेक्टिव्हिटी खूप छान पद्धतीने मात्र जमली गेली आहे. मित पाटील च्या विरोधामध्ये हल्ला करण्याचा परिपूर्ण प्रयत्न. डाऊन द बॉल, आता कोणती चुकी करणार नाहीये. वैष्णव भोईर तिथे आले आणि पकडलं गेलाय झेल आणि फलंदाज बाद. ज्या विकेटची गरज होती 10 बॉल मध्ये 13 धावा करत साहिल बॅक टू द गाठ. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चरण म्हात्रे. मित पाटील आले आणि इथून पहिल्या बॉल अप्रतिमरित्या मात्र पाहायला मिळाला. दुसऱ्या बॉलवरती विकेट प्राप्त करून दिली नटराज नाव्हा टीम. सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर गोलंदाजी खूप छान होताना मात्र पाहायला मिळते. रोहन घरत आले, तिथे 9 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या. त्याच्यानंतर वैष्णव भोईर हे चर्चित राहिलेलं नाव आलं आणि त्याच्यानंतर मात्र 7 धावा तिथे आल्या. एक महत्वपूर्ण विकेट प्राप्त करून दिली. आता मित पाटील आले, 2 बॉल खर्च केला. तर व्हाईट बॉलचा निर्णय आला जरूर तिथे, म्हणजे 2 धावा खर्च केल्यात, एक महत्वपूर्ण विकेट दिली. ऑन स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतोय चरण म्हात्रे. इनॅक्शन 4 मध्ये त्यांना मात्र आणलं गेले आणि अप्रतिम मात्र इथून खेळ करावे लागेल, साकारवे लागेल. जो थोडासा डाव आहे ना काहीसा घसरताना मात्र पाहायला मिळते, परंतु हा क्रिकेट आहे. 5 षटक चा खेळ म्हटल्यानंतर बराचसा वेळही घेतला जातो. गलीमध्ये स्किट झाला, डायरेक्ट हिट झाला तर कदाचित निर्णय तुम्हाला वेगळा पाहावा मिळेल. ओहो, रिक्स घेतले जाते. प्रत्येक धावा गणिक आपण पाहायला गेला तर तुम्हाला आता इथून कोपरोलीला संघर्ष करावा लागतोय की काय अशी चर्चा. आणि त्याचबरोबर या धाव घेत असताना मात्र पाहायला मिळाले. 18 धावा धावपलकावरती मात्र पाहायला मिळतात. क्रमांक 3चा षटक मार्गस्थ झालाय आणि 3 बॉलचा खेळ झालाय. मित पाटील
गोलंदाजी मार्क वरती प्रितेशला पाहतोय आता. यांच्यावरती मोठी अपेक्षा. ऑन साईडला मात्र दिशा दिली. काऊ कॉर्नर मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक तेवढी चपलता जॉन्टी आहेत. पकडलं जाईल आणि तोपर्यंत एक सिंगल इथे मात्र येताना पाहायला मिळणार आहे. नटराज नाव्हा टीम आणि कोपरोली 11 कोपरोली. नावा गावात मात्र नटराजची गेल्या वर्षी आपण स्पर्धा पाहिली. आयोजक कसे असावे त्याचं उत्तम मूर्तिमंत उदाहरण आपण पाहायला गेलं. आणि त्यापैकी आमचे दमदार आयोजक आदरणीय शरीजी ठाकूर साहेब, किशोरजी मांडवे आणि संजयजी ठाकूर यांचं कौतुक करावं लागेल. एक सिंगल घेतली गेली आणि या सिंगल नंतर धावफलकावरती मात्र धावा पाहायला मिळतात. त्या 20 धावा, 2 विकेट जरूर माघारी गेले असले तर बॅटिंग ऑर्डर आपण पाहायला गेलं तर एक डीप मध्ये आपण सातत्याने पाहत असो. कोपरोली 11 कोपरोली अनेक मोठमोठ्या संघांना धक्का दिला. या संघानं असं नाहीये की या संघानं जादू क्रिकेट अनेक वेळा खेळले. आता तेच इथून करावं लागेल. प्रितेश पाटील क्लास इथे मात्र पाहायला मिळाला. जरी धावा कमी आल्यानंतर क्रिकेटचा नजराना मात्र पेश करणारा ऑफ ड्राईव्ह षटकार आणि चौकार मारणंच जयेश भोसले सर मध्ये मोठा क्रिकेटर आहे असं समजलं जातं सध्याच्या टेनिस क्रिकेट जगतामध्ये. परंतु असेही फटके तुम्हाला सजवावे लागतील. एक टेक्निकली फलंदाजाचा उत्तम उदाहरण देणं गरजेचं आहे आणि तेच अंतिम बॉलवरती मात्र पाहायला मिळालं. आणि धावफलकावरती 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 21 धावा, 2 विकेट माघारी जात असताना मात्र इथून पाहायला मिळत आहेत. नेक्स्ट टॉस श्रीदत्त भातान आणि त्यांच्या विरोधामध्ये मंगलमूर्ती काळुंद्रे. आणखी एक हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही कॅप्टनने विनंती करेन की आपण आयोजकांचा नियमावली आपण पाहिले गेले तर शिस्तीवरती चालणारी स्पर्धा आहे. तुम्हाला सगळं काही मिळणार आहे. ते चांगल्यात चांगला क्रिकेट कसा मिळेल यासाठी सातत्याने प्रयत्न आयोजकांकडून केला जातोय. पहिला कॅप्टन इथे उपस्थित असेल. सेकंड इनिंग 5व्या षटकातील शेवटचा बॉल पडला आणि जेव्हा जर का तुम्ही तिथे उपस्थित दोन्ही कॅप्टन नसेल, जो पहिला कॅप्टन असेल त्याला टॉस विन इथे मात्र दिला जाईल. आणि दोघी नसतील तर 4 ओव्हरचा सामना इथे मात्र खेळवला जाईल. हे पहा, हे दोन्ही कॅप्टन विनंती करीन. इथे पहा, तुम्ही अतिरिक्त वेळ खर्च करत आहात. इथे टायमर ऑन आहे तरी वेळेचा अपव्यय आपण करू नका. सामना लगेच चालू करायचा आहे. नावा टीम 20 मिनिटांमध्ये तुम्ही 4 ओव्हर कंप्लीट करणं अनिवार्य आहे. नाहीतर तुम्हाला एक खेळाडू आतमध्ये घ्यावा लागेल आणि त्याचा आपण अनेक असे सामने पाहिले गेलेत. मग तुमची डीपची क्षेत्ररक्षणाची मात्र सजावट थोडीशी कमकुवता होते तिथे आणि मग धावसंख्या खर्च होण्याची चान्सेस वाढले जातात. हे तुम्हाला जर थांबवायचं असेल तर तुम्ही 4 षटकं आणि 5वा षटक हे अगदी वेळेत पूर्ण करा अशी आम्ही तुम्हाला इथे कळकळीची विनंती करत आहोत. श्रीदत्त भातान आणि या मंगलमूर्ती काळुंद्रे. चला, टॉस साठी आमच्याबरोबर संपर्क करा. गोलंदाजी मार्कवरती अथर्व म्हात्रे पाहतोय. ते यंगस्टार आपण पाहायला गेलं तर खूप छान गोलंदाजी केली आणि त्याचमुळे या गोलंदाजाला व्हाईट बॉलचा निर्णय जरूर आला तिथे. पण टप्पा पाहायला गेला तर पहा, अगदी कमी वयामध्ये या गोलंदाजाने अथर्वनं मात्र आपल्या नावाचा डंका पेटवलाय, नावाचा बोलबाला केलाय आणि आता सध्याच्या घडीला आपण या गोलंदाजाला मात्र गोलंदाजी मार्कवरती पाहतोय. टीम नटराज नावा टीम कडून कोपरोली 11 कोपरोली टीम 22 वरती सध्याच्या घडीला मात्र पाहायला मिळतोय. चरण आणि प्रितेश कशा पद्धतीनं या गोलंदाजावरती अटॅक करतील तेही पाहणं गरजेचं. डिफेन्सिव्ह क्रिकेट एक्स्ट्रा शॉट कव्हरवरना मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे तिथे. बॉल पर्यंत मित पाटील बॉलला अडवतील, फेकी करतील, तोपर्यंत एक सिंगल मात्र घेतली गेली. संयमाचं क्रिकेट इथे मात्र पाहायला मिळतोय. तसं पाहिलं गेलं तर संयम म्हणण्यापेक्षा गोलंदाजांनी नावा टीमच्या ना मात्र इथून व्यसन ओढली आहे. फलंदाजांची अट्रॅक्टिव्ह फलंदाजी करावी लागेल तुम्हाला, कारण ही संधी तुम्हाला जरूर आली आहे. ती संधीचं सोनं करणं खूप गरजेचं आहे आणि कशा पद्धतीने तुम्ही धावा संख्येला आकार देत आहे ते खूप महत्वपूर्ण आहे. टार्गेट सेट करणारा मात्र तुम्ही फलंदाजी करताय. वाव, क्लास, टायमिंग प्रॉपर आहे. नो चान्स, आउट ऑफ द पार, सीमा रेषा पार. चर्चा होत होती परंतु या बॉलला ठासून ठोकून ठिकाणावरती नेलाय फलंदाज. चरणच्या बॅट मधून आला हा षटकार.
हल्ला झाला अथर्व मात्रेवरती. आणखी एक क्लास, परंतु इथून आपण पाहायला गेलं तर मिस टायमिंग शॉट आहे. हवेत असे प्रॉपर टायमिंग पाहायला मिळालं नाहीये, परंतु सहजरित्या इथे 2 धावा मात्र पूर्ण करताना मात्र पाहायला मिळत आहेत. या सिंगल डबलवरती ही भर देणं तेवढंच इम्पॉर्टंट आहे. आणि दोन्ही फलंदाजांना माहिती आहे, आपण पाहायला गेलं तर 5 षटकांचा खेळ असतो. तुम्हाला एखादा षटक चांगला मिळतो, त्याच्यावरती तुम्ही अटॅक्टिव्ह फलंदाजी करा, धावसंख्या जमवण्याचा परिपूर्ण प्रयत्न करा. 20-25 मध्ये त्या षटकाला तुम्ही कन्वर्ट करा. परंतु सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर तिन्ही अगोदरच्या गोलंदाजांनी उतरत्या क्रमांकाने मात्र गोलंदाजी केली आहे. पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 7 धावा आल्या, तिसऱ्या षटकामध्ये 5 धावा आल्यात. आता या चौथ्या षटकामध्ये धावा येतात किती? अथर्व मात्रे. चरण मात्रेच्या समोर नो बॉलचा इशारा, कदाचित रीच विकेटच्या बाहेर झाला असावा. योग्य निर्णय इथे पंचांचा इथे मात्र पाहायला मिळते. धावपलकावरती धावा लागल्या जातात त्या 32 धावा आल्या आहेत या मैदानामध्ये. आपण पाहायला गेलं तर 5 षटकांमध्ये 65 तरी धावा झाल्या ना, डिफेन्सिव्ह एक स्कोर उभा करू शकतायत. परंतु ज्या पद्धतीने गोलंदाजी झाली, कौतुक करावं लागेल. तिथे सुरुवात रोहन घरतनं केली होती, त्याच्यानंतर वैष्णव भोईर आणि मीत पाटील, आता अथर्व मात्रे. आज इथे मात्र आता बॉल पाहायला मिळाला. ही कलात्मता अथर्व मात्रेकडे आहे आणि त्याचमुळे मला कमी वयामध्ये का संधी दिली जातोय ना, त्याचं उत्तम उदाहरण इथे मात्र साकारताना इथे मात्र पाहायला मिळतोय. हा नावाचा एक दमदार गोलंदाज, नाव आहे अथर्व मात्रे. अथर्व किशोर मात्रे. चांगला बॉल, आणखी हाही चांगला बॉल होता, शूटर होता, त्याला शूट करण्याचा परिपूर्ण प्रयत्न, तिथे स्किट झाला आणि हो धाव घेण्याचा प्रयत्न माघारी धारले तिथे. तोपर्यंत मात्र पाहिलं गेलं तर एक सिंगल आली. या सिंगल नंतर धावपलकावरती धावा लागल्या जातात त्या 33 धावा धावपलकावरती इथे मात्र पाहायला मिळत आहेत. चला इथून श्रीदत्त भातान आणि मंगलमूर्ती काळुंद्रे, त्याचबरोबर आदरणीय आमचे भातांचे माजी सरपंच चंद्रकांत भोईर साहेब यांचा इथे आता अर्थातच आमचे लाडके सीएम भोईर यांचं इथे शुभ आगमन झालंय. त्यांचं आम्ही करूतोय सहर्ष स्वागत. साहेब या, आपली जागा प्रेक्षकांमध्ये नव्हे तर अतिथी कक्षामध्ये आहे. यस थँक्यू साहेब, अगदी सहर्ष स्वागत या लखलखत्या रात्रीमध्ये क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये. 33 धावा धपालकावरती येते मात्र पाहायला मिळतात. आपण पाहायला गेलं तर हा षटक अथर्वचा राहिलाय 12 धावांचा, जिथून अगदी पाहायला गेलं तर चांगली गोलंदाजी होत होती. त्याच्यानंतर मात्र इथून एक चांगला फटका आला तिसऱ्या बॉलवरती, ज्योतीन मात्र 6 धावा आल्या होत्या आणि एकूण धावपलकावरती 4 षटकांच्या खेळीच्या समाप्तीनंतर 33 धावा, 2 विकेट माघारी. कोपरोली 11 कोपरोली टीम. अप्रतिम संगीत, त्याचबरोबर मग पाहायला गेलं तर वेदिका एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर सर्वा मालक आदरणीय बलिशेठ घरस साहेब. आणि आजवरसून त्या विभागामध्ये चर्चा आहे की भावी जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि त्यांचंही मनापासून आम्ही इथून सहर्ष स्वागत करत आहोत. रिहानी एंटरप्राइजेस चषक 2026 साठी बलिराम शेठ घरत यांच्याकडनं मात्र खूप खूप शुभेच्छा आलेल्या आहेत. अंतिम षटक टार्गेट सेट करणारा षटक आहे आणि गोलंदाजी मार्कवरती स्वराज पाटील, रायझिंग स्टार. या सीझनची ओळख राहिली आहे त्याची, या षटकामध्ये करतील का? हो यस डेफिनेटली जोरदार अपील. चौडेक्षा कवळलं तेवढं सप्रतिम क्षेत्ररक्षण मात्र इथे पाहायला मिळतोय. जय भोईर. लेग बाय ना सर, बॅट कट लेग बाय असते तर निश्चितच पंचांनी आपल्याकडे निर्णय कळवला असता. जिथून स्ट्राईक एंडला प्रितेश आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्गावरती स्वराज गिरकी घेतली, फिरकी घेतली, गॅप तर शोधून काढली आहे आणि बघता बघता इथे मात्र बॉल क्षेत्ररक्षक पोचणार आहेत आणि अडवला जाईल. 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. चरण म्हात्रे आणि प्रितेश पाटील. 36 धावा 36 आणि स्कोरबोर्ड. अंतिम षटक 5व्या षटकांमध्ये मात्र इथून पदार्पण करत असताना पहिलीही आपण जर सामना पाहिला कंचनची तर लो स्कोरिंग पाहायला मिळाला.
तिथे अगदी सहजरित्या तो सामना जिंकला होता. मोह कोलीवाडा आणि इथून आता ही बॉल चांगला इथे मात्र पाहायला मिळते. यस डेफिनेटली अगदी विकेट येईल की काय अशी चर्चा वाटत होती. त्या पद्धतीची गोलंदाजी होताना पाहायला मिळत होती. आणि फलंदाज बाज प्रितेश पाटील 7 मध्ये 6 धावा करत 36 धावांवरती तिसरा विकेट माघारी. कोपरोली 11 कोपरोली टीम. डेफिनेटली आपण पाहायला गेलं तर हा षटक थोडासा ही नावे जाताना पाहायला मिळलं. 3 बॉल झाले, 3 बॉल मध्ये 3 धावा खर्च केल्यात, एक महत्वपूर्ण विकेटी प्राप्त करून दिली. आणि ही कलात्मकता सातत्याने मात्र आपण आता चर्चा केली स्वराज या हंगामामध्ये राज करताना मात्र पाहायला मिळते. ऍज अ गोलंदाज म्हणून आपण पाहायला गेलं तर आतापर्यंत यशस्वी गोलंदाज. चर्चा तर मात्र इथे होताना पाहायला मिळेल रोहन गरजची, वैष्णव भुईरची, मीत पाटील, त्याच्यानंतर मात्र अथर्व म्हात्रे, आता स्वराज पाटील. बॅटिंग मात्र इथून पाहायला गेलं तर चरण म्हात्रे 8 बॉल मध्ये 12 खेळत आहेत आणि त्यांच्यावरती परिपूर्ण निर्भय. परंतु इथून हितेश म्हात्रे आता स्ट्राईकला पाहायला मिळत आहेत. अटॅक्टिव्ह इथून मात्र टार्गेट सेट करावं लागेल. स्वराजला मात्र इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल, तर तोडफोड फलंदाजीतून हितेशला करावी लागेल. हिट मॅन तुम्हाला बनावं लागेल. परंतु गिरकी घेतली, फिरकी घेतली, गोलंदाज तेवढे चतुर चाणाक्ष गिरकी घेत फिरकी घेत गोलंदाजी करतायत. ही कलात्मकता रायटिंग स्टार असं म्हटलं जात नाही या गोलंदाजांना. स्वराज पाटील राज करतायत. या षटकामध्ये नटराज नावा टीम आपल्याला पाहायला मिळते. इथे कोपरोली 11 कोपरोली कडेही तेवढे चांगले कलात्मक गोलंदाजी करणारे कलाकार आहेत गोलंदाज म्हणून, आणि त्यांनाही आपण अर्थातच पाहणार आहोत. या धावा डिफेन्स करताना हा क्लास आहे. बॅटच्या मधोमध आला होता आणि त्याच्यावरती मात्र प्रहार केलाय, बॉलला फेकून दिलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा आलाय शानदार रुबाबदार षटका. आता इथून या षटकारानं आकार बहार आलेली आहे. धावफलकावरती 42 धावा लागल्या जात आहेत. स्वराजवरती हल्ला केलाय, हवडका फसलाय जरूर तिथे. वाव एकाना पहा तिथे भन्नाट क्लास इफर्ट्स खूप छान होते तिथे. अखिलेश पाटील आणि या झेल जरी सुटला असता तरी गावासाठी समर्पित, गावासाठी मात्र इथून सातत्य क्रिकेटमध्ये दाखवताना मात्र इथून अखिलेशला पाहिलं. क्रमांक इथून 5चा षटक इथे मात्र समाप्त झालाय आणि 5 षटकानंतर मात्र एकूण धावफलकावरती मात्र धावा लागल्या जातात त्यात 44. आता विजयासाठी 30 बॉल आणि 45 धावांची गरज असणार आहे ती नटराज नावा टीमला. या ठिकाणी आपण सन्मान करतो या मुख्य व्यासपीठावर भाताड नगरीचे माजी सरपंच आदरणीय सीएम भोईर साहेब, अर्थात चंद्रकांतजी भोईर साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करतोय सीएम जी आपण या मुख्य प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या आणि हा सन्मान करण्याची विनंती करतोय. मी दीपकजी तांडेल आमचे दावेकाडीचे प्रसिद्ध उद्योगपती, तुमच्या शुभ हस्ते हा सन्मान आम्ही या ठिकाणी करतोय. तो चंद्रकांतजी भोईर साहेबांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जाईल. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. रिहानी एंटरप्राइज चषकामध्ये आपलं हार्दिक स्वागत. लवकरच त्यांची सुद्धा स्पर्धा तुम्हाला या काही दिवसामध्येच पाहायला मिळेल भाताड नगरीमध्ये. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या. भाताड आणि भाताड टीमचे कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत. काळुंद्रे टीम, कारण जर चेंडू पडला ना तर मग टॉस विन घोषित केला जाईल. ज्या टीमचा कॅप्टन उपस्थित असेल, भाताड टीमचे कॅप्टन निलेश या ठिकाणी उपस्थित झालेत. सहर्ष स्वागत आहे. चला लगेचच मी विनंती करेन मंगलमूर्ती काळुंद्रे टीमला, कारण इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला वेळ मिळतो टॉस करण्याचा आणि त्या ब्रेक मध्ये आपल्याला टॉस करायचा असतो. पहिल्याही मॅच मध्ये कोपरोली टीमचे कॅप्टन उपस्थित नव्हते, तर
आपण टॉस विन घोषित केलं होतं नटराज नावा टीमला आणि सलग दुसऱ्या मॅच मध्ये इकडे कॅप्टन उपस्थित नाहीयेत आता मात्र काळुंद्रे टीमचे क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या कोपरोली टीम आणि या स्पर्धेचे सर्वे सर्वा गोल्डन मॅन रिहानी एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर संजय शेठ ठाकूर साहेब ज्यांना आपण पाहू शकता आपल्या टीव्ही स्क्रीनवर दमदार आयोजन गतवर्षी पहिलं पर्व होतं आणि ते सुद्धा खूप छान रंगलं होतं आणि याही वर्षी कोणतीच कसर सोडली नाहीये क्रिस्टल ट्रॉफीज अगदी खूप किमती मौल्यवान ट्रॉफीज आपल्याला पहा मिळतं या स्पर्धेमध्ये त्यानंतर आणखीन एक सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावर करतोय आमचे सन्माननीय पाहुणे अंकुशजी कडू साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान केला जाईल त्यांना मी विनंती करतोय की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या आणि आमच्या सन्मानाचा स्वीकार करा आपलं सहर्ष स्वागत आहे सुस्वागतम सुस्वागतम अंकुशजी कडू साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय त्यांचा मी सहर्ष स्वागत करतोय सुस्वागतम तर मंगलमूर्ती काळुंद्रे टीमच्या कॅप्टनला शेवटची अनाउन्समेंट आहे आणि जर पहिला चेंडू पडला तर टॉस विन घोषित केला जाईल तो भातान टीमला आणि जाऊया आपण कॉम्बॉक्स कडे ज्या ठिकाणी जोडले जातील महाराष्ट्रामधील एक नामवंत समालोचक जयजी भोसले सर धन्यवाद रुपेजी पाटील सर आणि धन्यवाद दीपकजी पाटील सर यांचा आवाज तुम्ही पूर्वार्धामध्ये ऐकला आपण पाहतो एक मानाची स्पर्धा अर्थात शिवतेज कार्गो प्रायव्हेट लिमिटेड आयोजित रिहानी एंटरप्राइजेस चषक 2026 हे दुसरं पर्व मैदानाच्या आतमध्ये दुसरा सामना आजच्या रात्रीतला पाहायला मिळतोय नटराज नावा आणि त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना एका बाजूला कोपरोली लोन कोपरोली हे व्यासपीठ आणि हे संपूर्ण आयोजन समिती तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळते आहे संपूर्ण आयोजन समिती मानस पाटील यांना तुम्ही पाहत आहे स्क्रीनवरती हे संपूर्ण आयोजन समिती पाहायला मिळते आज रुची चंद्रकांत म्हात्रे यांना देखील तुम्ही पाहत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून खरं तर त्यांच्यावरती कॅमेरा फोकस होईल थोड्या वेळातच आघाडीची जोडी रोहन गरत आणि मनीष गरत मैदानाच्या आतमध्ये आलेत परत बॅटिंग साठी एका बाजूला चरण गोलंदाजी मार्कवरती चरण म्हात्रे दाखल होत असताना पाहायला मिळेल कोपरोली टीमचा एक वेगवान गोलंदाज आणि संघातील एक प्रमुख असा गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं पहिलाच बॉल बॅट हातातून निसटली आहे ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आवाज डबल आलाय अपील करण्यात आली आहे उचलून धरली जाईल का निर्णय काय येईल एका क्षणाला बॉलला बॅट लागली की नाही किंवा बॅट सटकली त्याचा आवाज इथे जोराने आलाय आवाज तर निश्चित आला पंच याची चर्चा करतायत स्क्रीनवरती तुम्ही पाहताय एका बाजूला संदीप पाटील सर आणि त्यांच्या साथीला रोहन पाटील दोन पंच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात चरणने वेगवान बॉल टाकला होता बॅटची ग्रीप निसटली होती जॉन्टी स्ट्रायकर एंडवरती आणि फलंदाज क्रमांक पहिला OUT आउट पहिला धक्का इथे लागताना पाहायला मिळाला होय दादा यस नक्की इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये जर का स्टेडियम मध्ये गेलात तर कदाचित ते भुकू आणि हे पण बंद करावा लागतील स्टेडियमचा आवाज जो असतो ना खऱ्या अर्थानं ISPL चालू आहे आणि कालच सुरतमध्ये जाण्याचा योग देखील आला होता ISPL ला जे काही भोकू वाजतात ढोल ताशे वाजतात तो आवाज काहीतरी वेगळा असतो आणि त्यांना पण थांबू शकत नाही खरं तर स्टेडियम मधला आवाज काहीसा वेगळा असतो इथे माइंडसेट तोही ठेवावा लागतो की पंचांना अगदी आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे सामने इथे मात्र काल राजकोटमध्ये भारतीय संघ खेळत असताना पाहायला मिळाला न्यूझीलंडच्या अगेन्स्ट गर्दी गोंधळ जिथे ढोल ताशे त्याचाही आवाज कमी करावा लागतो अमोल सेल्वन मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळेल पहिला धक्का लागलाय शून्यावरती पहिला फलंदाज बाद झालेला पाहायला मिळालाय चरण म्हात्रेला इथे सफलता प्राप्त होत असताना पाहायला मिळाली हातामधून बॅट निसटली आणि त्या कारणास्तव तो स्ट्रोक अटेम्प्ट करता आला नाही पुढचा बॉल
दरम्यान मंगलमूर्ती काळुंद्रे संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेला नाही आणि त्याच कारणास्तव श्रीदत्त क्रिकेटला बातान टीमला आम्ही टॉस विन घोषित करतोय. थँक्यू. यावेळेचा बॉल ऑन साइडला क्षेत्ररक्षक तैनात. आणखीन एक धक्का पुढच्याच बॉलवरती. वन मोर विकेट डाऊन. अमोल सेल्वन देखील बाद. दुसरा धक्का इथे लागलेला पाहायला मिळाला. एक चांगला झेल इथे पाहायला मिळतोय शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये. दुसरा फलंदाज बाद झालेला आपण पाहत आहोत. खरं तर संपूर्ण आयोजन समितीने हा निर्णय आधीच घेतलेला. आपण आधीच अनाउन्समेंट केलेली आहे. या आधी अनाउन्समेंट केली होती. सेकंड इनिंगचा पहिला बॉल डिलिव्हर्ड झाला. जो संघाचा कर्णधार हाजीर तो वजीर राहणार आहे. इथे कॅप्टन आलेलाच नव्हता. या कारणास्तव हा निर्णय आयोजन समितीने दिलेला आहे. हा कोणत्याही समालोचकाचा निर्णय नाही, कोणत्या ऑफिशियलचा निर्णय नाहीये. याकडे लक्ष वेधूयात. कारण नटराज नावा संघ जो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय हा संघ देखील प्रथमतः टॉस अपोनंट टीम कॅप्टन अवेलेबल नसल्यामुळे जिंकलेला होता. अर्थात आयोजकांनी हे निर्णयच घेतलेत. विराज पाटील आणि अमन पाटील यांच्या माध्यमातून चरण मात्रे जर का हॅट्रिक जर का त्यांनी घेतली तर 3,000 रुपयाचा कॅश प्राइज त्याला देण्यात येईल. हॅट्रिकचा बॉल. 2 बॉलवरती 2 विकेट तिथे संपादन केलेलं पाहायला मिळाल्यात. मिडॉनला क्षेत्ररक्षक तैनात पाहायला मिळतो. एका बाजूला कव्हर आहे. हॅट्रिकचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न वेगाने टाकलाय. यष्टिरक्षकाचा वेध घेईल. हॅट्रिकची अपॉइंटमेंट झाली नाही. हॅट्रिक झालेली नाही आहे. डॉट बॉल आलाय. जय भोईर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. 27 चेंडू आणि 45 धाबा. एका क्षणाला पूर्वार्धाचा खेळ जसा संपला असं वाटलं होतं. ही धावसंख्या चेसेबल आहे. यावेळेचा बॉल रडार मध्ये आला. ऑन साइडला हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचलाय. त्याच्या मस्तकावरती दस्तक दिली आहे चेंडूने. धावा मिळतील त्याच्यावर. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर फरार. चौका. पुढे लेनचा बॉल यावेळेला लॉफ्ट केला. लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह आणि त्यावरती चौकार आलाय. संघाची धावसंख्या 4 धावा धावलकावरती 2 फलंदाज बाद. आता जी सुरुवात हवी होती ना ती मिळाली आहे. परफेक्ट मिडल झाला. बॅट हातामधून काही अंशी क्रॉस झाली होती. हा स्ट्रोक जर का तुम्ही पाहिला जय भोईरचा क्लोज कॅमेरा अँगलने तर खऱ्या अर्थानं हा स्ट्रोक खेळत असताना कुठेतरी बॅट हातामधून जिथे निसटत होती आणि याच कारणास्तव त्यांनी आपली बॅट देखील चेंज केली आहे. मैदानावरती धावलकावरती 4 बनल्या. 2 फलंदाज बाद. जिथे मात्र पूर्वार्धाचा खेळ संपल्यानंतर 45 धावसंख्येचं आव्हान या सामन्यामध्ये ठेवण्यात आलेलं पाहायला मिळालंय. लक्ष आहे धावलकावरती 45च्या 4 धावा धावलकावरती 2 फलंदाज बाद. पहिल्या 4 चेंडूचा खेळ संपलाय. चरण मात्रे ड्रायव्हिंग सीट वरतीच आहे. जणू काय विकेट घेण्यासाठी विकेट टेकर हा जाणला जातो. ओव्हर द विकेटने पुढचा बॉल. यावेळेला उसळी घेणारा रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी. यष्टिरक्षकाचा वेध घेईल. व्हाईट बॉल. अधिकची उसळी इथे प्राप्त झालेली पाहायला मिळाली आहेत. टेनिस क्रिकेटच्या गुणलेखकांचे बाहुबली. कशाला टेन्शन घ्यायचं कोणाचं. आमचं दादा आहेत सरपंच कांचनजी पालकर सर. यांना तुम्ही पाहत आहे गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये. यावेळेचा बॉल उंच गेलाय. लांब नाही. क्षेत्ररक्षक नाही आहे. स्वतः गोलंदाज चरण चेंडूच्या खाली आला. झेल निसटला. धावा मिळाल्यात त्या 2. एकंदरीत 2 धावा आल्यात. संघाची धावसंख्या धावलकावरती दुहेरीच्या मदतीने वेगाने 7 धावा धावलकावरती. ऍक्शन रिप्ले बा. हा बॉल रडार मध्ये होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. उंच केली बॅट. आकाशाला गबसनी घालणारा फटका. 7 बनल्यात एकंदरीत धावलकावरती. पहिल्या एकंदरीत षटकाचा जिथे खेळ चालू असताना धावलकावरती 7ला 2 झेल निसटत असताना पाहायला मिळालाय. आज या स्पर्धेच्या माध्यमातून ऑल इज वेल असं आयोजन आपण पाहत आहोत. स्पर्धेच्या माध्यमातून इथे सातत्याने विक्रमांची नोंद करण्यात येते. यावेळेचा बॉल देखील उंच गेलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक जज करतोय. चेंडूच्या खाली आलाय. कॅच ड्रॉप. प्रितेश होते त्या ठिकाणी. खरं तर प्रितेशने याआधी क्षेत्ररक्षकाला बदललं होतं. स्वतः आले त्या ठिकाणी आणि इथे कॅच ड्रॉप झाला. धावा मिळाल्या ते एकंदरीत 2. संघाची धावसंख्या 9 ऑन दी बोर्ड.
लॉस ऑफ 2 विकेट. एंड ऑफ दी ओव्हर नंबर फर्स्ट. येणारे चेंडू राहिले अर्थात 24 आणि 24 बॉल मध्ये विजयासाठी आवश्यकता राहिली ती 36 ची. 24 चेंडू 36 धावा. ब्रेक घेऊयात, डीजेकडे जाऊयात. श्रीदत्त भातान संघ आपला निर्णय घ्या आणि त्याची अंमलबजावणी इनिंग ब्रेक मध्ये व्हायला हवी. ही जसा सत्र संपेल, अर्थात जसं सत्र संपेल हे तर तुम्हाला त्वरित मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं आहे. टाइम लिमिट्स आहेत. 20 मिनिटांमध्ये 4 ओव्हर कंप्लीट करायचे आहेत. याकडे लक्ष वेधूया. स्प्रेची मागणी करण्यात आली आहे. खेळाडूला काही अंशी इजा होत असताना पाहायला मिळाली. 9 धावा धावलकावरती आल्या. 2 फलंदाज बाद. स्वतः संघाचा 12वा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. श्रीदत्त भातान या संघाचं मी लक्ष वेधेन. आपण जो निर्णय टॉस जिंकलेला आहात, अपोनंट टीम कॅप्टन अवेलेबल नसल्या कारणाने हा निर्णय तुमच्या बाजूने लागलेला आहे. रात्रकालीन स्पर्धामध्ये श्रीदत्त भातान हे नाव नेहमी चर्चेचा विषय राहतं. जयेश भोईर या संघाचा आश्वासक चेहरा आहे. प्रवीण असेल, जयेश असेल, परंतु भातान गावचं क्रिकेट यांचं मैदान सातत्याने चर्चेचा विषय राहतं. एक उंच ठिकाणावरती अगदी एक चांगला व्ह्यू तुम्हाला नेहमी पाहायला मिळतो. अनेक स्पर्धा सातत्याने या विभागामध्ये येत असताना पाहायला मिळतात. काही दिवसावरती आणखीन एक स्पर्धा येऊन ठेपली आहे. 3 लाखाचा प्रथम क्रमांक कार आहे मालिकेविरासाठी. अगदी थोड्याच दिवसामध्ये आपल्या भेटीला येत असताना उरण आणि पनवेल तालुक्यासाठी स्पर्धा देखील येत असताना पाहायला मिळते. अनेक स्पर्धा आपल्या भेटीला येतात. उरण पनवेल प्रीमियर लीग चिर्ले गावाने आयोजित केलेली, परंतु त्याच वेळेला समर्थची स्पर्धा आली. 33 बाईक. क्रिकेट सफल, सुखद आणि आनंददायी आहे. लोक म्हणायला लागले की ISPL आला क्रिकेट थांबेल. मी आवर्जून सांगितलं प्रत्येकाला की आमच्या ग्रामीण स्तराचं क्रिकेट येऊन पहा, पनवेल आणि उरण तालुक्याचं क्रिकेट पहा. सातत्याने स्पर्धा आणि स्पर्धा. ही मानाची स्पर्धा तुम्ही पाहताय. शैलेजी ठाकूर साहेब, त्याच वेळेला किशोरजी मांडवे साहेब आणि संजयजी ठाकूर साहेब यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेली रिहानी एंटरप्राइजेस चषक 2026. दुखापतीनंतर सावरत असताना खेळाडू मैदानाच्या आतमध्ये 12वा खेळाडू मैदानावरती दाखल झालाय. बदल करण्यात आलाय. चला त्वरित सुरुवात व्हायला हवी. 12th मॅन जो होता तो मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. दुखापतग्रस्त खेळाडू मैदानाच्या बाहेर येईल. धावफलकावरती 9 आहेत. 2 फलंदाज बाद. आदरणीय सागरशेठ ठाकूर साहेब सदस्य ग्रामपंचायत नावे ज्यांचं आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. रुपेजी मोकल साहेब यांचं देखील इथे आगमन होत असताना पाहायला मिळते. आदरणीय रामजी मोकल साहेब यांचं देखील आगमन होत असताना आपण व्यासपीठावरती पाहत आहोत. 9 बनल्या. 2 फलंदाज बाद. गोलंदाजीमध्ये फेरबदल. हितेश. पहिला बॉल उजव्या शीच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न दिशाहीन राहिलाय. अवांतर धाव येत असताना पाहायला मिळते आहे. पंच संदीप पाटील मैदानाच्या आतमध्ये जासई गावातील एक उत्कृष्ट आणि नामवंत पंच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. अवांतर धाव आली आहे. 10 धावा धावलकावरती. मॅच बनतीये. 35 ची गरज. यावेळेचा बॉल सॉफ्ट हँडने हलक्या हाताने ड्रॉई केला होता. शॉर्ट ॲक्सा कबरला क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल कंप्लीट. सिंगल येत असताना मनीष घरतला आपण बादो मैदानावरती. आडव्या बॅटने एक स्लॉक स्वीप असेल. लांब लचक षटकार खेचण्यासाठी महारथ आहे. विस्फोटक आणि नीडर अंदाजामध्ये बॅटिंग करणारा मनीष घरत मैदानाच्या आतमध्ये आहे. ऍक्शन रिप्ले जिथे मात्र पाहायला मिळते. स्क्रीनवरती तुम्ही पाहताय. शॉर्ट ॲक्सा कबर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. यावेळेचा बॉल उंच गेलाय. क्षेत्ररक्षक यष्टिरक्षक चेडूच्या खाली. 1 2 3 अँड टेकन. जगलिंग केलं होतं यष्टिरक्षकाने. आणखीन एक धक्का. फलंदाज बाद. आदरणीय सागर साहेब सदस्य ग्रामपंचायत नाबे आपल्याला विनंती असेल साहेब आपलं स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून.
आणखीन एक खेळाडू दुखापतग्रस्त होत असताना पाहायला मिळतोय. कोपरोली 11 कोपरोली टीम. मध्यंतरी पहा, मला वाटतं ना या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये सध्या घडीला 2 गोष्टी चर्चेच्या विषय राहिल्यात सरपंच साहेब. ज्यामध्ये एक गोष्ट चर्चेची राहिली जी एका संघाला 24 धावांची पेनल्टी. डोंबिवली विभागामध्ये, कल्याण डोंबिवलीमध्ये गेल्या 1 महिन्यामध्ये 2 गोष्टी चर्चेच्या. त्यामध्ये 24 धावांची पेनल्टी घेणारा संघ जिंकला. हा सापाड संघाला जी पेनल्टी मिळाली होती, कारण असोसिएशनचा लोगो नव्हता. परंतु त्याच वेळेला दुसरी गोष्ट जी चर्चेची विषय आहे ती अगदी सर्रास मी म्हणेन की टेनिस क्रिकेट विश्वामध्ये ज्या गोष्टी व्हायला नकोत, मी निंदनीय म्हणेन, ही गोष्ट निंदनीय आहे जी कदापि घडायला नको, जी घडत असताना उसाटणे. गावामध्ये जे घडलं, जे चर्चेचा विषय राहिला, खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या चर्चेचा विषय राहिल्या. त्यामध्ये या 2 गोष्टी सर्वाधिक चर्चेच्या आहेत. मुरबेमध्ये उसाटणे टीम खेळताना पाहायला मिळाली होती. 11ला 3 आहेत. 2 चेंडूचा खेळ संपलाय. 2 धाबा दाबलकावरती आहेत. आर्यन भुईर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये असताना पाहायला मिळतो आहे. अजूनही आपण पाहिलं ना तर नॉन स्ट्रायकर एंडला टीमचा आश्वासक चेहरा नटराज नाबे संघाचा अजूनही मैदानाच्या आतमध्ये उभा आहे आणि त्याच्याकडे ते दमखम आहे. अनेक मोठ्या स्पर्धा सातत्याने गाजवणारा. उजव्या अशीच्या बाहेर कट केला. पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल येते. आर्यन भुईर एक नवा आणि उद्योन्मुख चेहरा म्हणून पाहिलं जातं. नावा गाव असं गाव पाहायला मिळतं ना की ज्या गावामध्ये सर्वाधिक जास्त ग्रुप आहेत, ज्या गावामध्ये खऱ्या अर्थानं मैदानाच्या चहूबाजूला सर्वाधिक संघांचे डगआउट्स आहेत. विशेष बाब या गावाची ही राहते की 4 संघांपैकी वर्षातून एकदा एकच गाव, एकच संघ जो आयोजन करतो. 5 संघ आहेत परंतु एकच संघ आयोजन करतो आणि त्या संघाला मान देण्यात येतो. पुढचा बॉल यावेळेला खोलातला समोरच्या बॅट दिशेने खेळलाय. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहे. अद्याप आपण पाहिला ना तर मनीष गडत ज्या नावाने ओळखला जातो त्याचा हातोडा चाललेला नाहीये. कदाचित ज्या वेळेला ती सुरुवात होईल ना प्रतिस्पर्ध्यावरती तुटून पडणारा हा खेळाडू जिथे अद्याप शांत आहे. 13ला 3 या गोष्टीची मी चर्चा करत होतो. दाबलकावरती 13 बंडला 3 फलंदाज बाद. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, फिंगर रोल केली होती. हितेश गोलंदाजी चांगली करतोय, काही वेगाने काही कमी गतीने. हितेश मात्रेने चेंडू टाकलेले पाहायला मिळाले. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळत आहेत. हितेश मात्रे चांगली गोलंदाजी करत असताना त्याला आपण पाहत आहोत. उरण तालुक्यातील हा संघ. यावेळेचा बॉल, आणखीन एक फिंगर रोल, आणखीन एक चेंडू यष्टिरक्षकाचा भेद घेईल. डॉट बॉल येतोय. एकंदरीत 2 षटकांचा खेळ संपला. 13 धावा दाबलकावरती, 3 फलंदाज बाद. 18 चेंडू आणि 32 ची गरज. आने वाली गेंदे 18 और जीत के लिए 32 की जरूरत. होय डीजे मास्टर, मी याचाच उल्लेख केला होता. आणि क्रिकेटला हे सर्वाधिक निंदनीय बाब आहे. प्रत्येक क्षेत्रामधून या गोष्टीची निंदा होऊ लागली. जी उत्साटणे गावामध्ये प्राप्त झालं किंवा मिळालं, क्रिकेट रसिकांना हे कदापि शोभा देणारं नाहीये. 13 बंडल्यात 3 फलंदाज बाद. गोलंदाजी मार्क वरती फेरबदल पुन्हा एकदा करण्यात येत असताना पाहायला मिळत आहे. अंकुर पाटीलला गोलंदाजी मार्क वरती इन्व्हाइट करण्यात आलंय. कोपरोली गाव खरं तर या गावाच्या शेजारी सातत्याने क्रिकेट सर्वाधिक सफल सुखददायी आहे. ज्या विभागामध्ये सातत्याने मग मोठी जुई असेल, कोपरोली असेल, या गावामध्ये सातत्याने अनेक स्पर्धा होत असताना पाहायला मिळाल्यात. उरण पूर्व भाग सर्वाधिक जास्त चर्चेचा विषय राहता क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती. 13 बंडल्यात 3 फलंदाज बाद. आता मात्र 18 चेंडू आणि 32 ची गरज. हातोडा आता कशा रीतीने कामकाज करणार. मनीष गरज स्ट्राईक एंड वरती आहे. संघाचा महत्वाचा बॅटर. यावेळेला आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, कमी गतीचा बॉल. गोलंदाजांनी फलंदाजांचे कमकुवत आणि ताकदवान दुयांचा चांगला अभ्यास केलाय. फिंगर रोल करतायत. हा ऍक्शन रिप्ले तुम्ही स्क्रीनवरती पाहता. अंकुरचा बॉल पडल्यानंतर बाहेर निघाला. कटर होता, लेग कटर पाहायला मिळाला. हा साइड अँगल कॅमेरा व्ह्यू ने तुम्ही पाहताय. क्रीजचा वापर चांगला केला होता परंतु बॉलच्या रीच पर्यंत पोहोचू शकला नाही बॅटर. डॉट बॉल.
स्विच हिट करण्याचा प्रयत्न वारंवार मैदानावरती जणू काय लेजिम खेळायला भाग पाडलाय मनीष गरतला. डॉट बॉल आले 4 मधले केवळ 2च बॅटला लागलेले पाहायला मिळाल्यात. धावफलकावरती 13 बनल्या, 3 फलंदाज बाद. अपेक्षा राहील या खेळाडूकडून मोठ्या फटक्यांची, ज्या फटक्यांसाठी तो जाणला जातो, ज्या नावाने नावारूपाला आला, अनेक मैदानांमध्ये बाजी मारली आहे, तो मनीष गरत. आडवा बाटणी घेण्याचा प्रयत्न, शरीर भेदक मारा. डॉट बॉल आले, 3 चेंडू लगातारचे डॉट. 13ला 3 आहेत. 13ला 3 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळालेत. धावा आलेल्या नाही आहेत. कम खर्च आणि जादा चर्चा या स्वरूपाची गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळाली आहे. अंकुर पाटील पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. यावेळेला खोलातला होता, बॉटमहँडचा वापर चांगला केलाय, क्षेत्ररक्षकाला शोधलंय, चरणने झेल टिपला आणि किरेक धक्का. मनीष गरत बाद. नवाखाडी से जावई मैदानाच्या बाहेर येत असताना पाहायला मिळतात. 6 बॉल 2 धावा. सरपंच जी तो चल दिए, अब कौन संभालेगा गाव की जिम्मेदारी. फलंदाज बाद झाल्यात. 14-13ला 4 बाद. ऍक्शन रिप्ले भाग खोदून काढला होता. हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न, लॉंगॉनला क्षेत्ररक्षक वेगाने आला, चरण चेंडूच्या खाली. चांगला झेल त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. नवीन बॅटर स्वराज पाटील मैदानाच्या दिशेने येत असताना पाहायला मिळतोय. चरणला आपण पाहिलं ना, त्याची उंची, त्याची गोलंदाजी, त्याची फलंदाजी, त्याची फटकेबाजी. परंतु चरणच्या बाबतीत आणखीन एक गोष्ट चर्चेचे विषय राहते, त्याची हेअरस्टाईल. आज त्याची ती हेअरस्टाईल त्या दर्जाची पाहायला मिळाली नाही, परंतु मैदानावरती कुठेही संघाला काही कमी पडू दिलेलं नाहीये त्याने. 13ला 4. इक्का मागोमाग एक फलंदाज बाद झालेले पाहायला मिळालेत. चरणचा मी उल्लेख करत होतो, त्याला तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहे. त्या हेअरस्टाईलची चर्चा सातत्याने मी केली. पुढचा बॉल लोअर फुलटो जाऊन साईडला टर्न केलाय. आपण आलोय आणि आपण आल्याची जाणीव करून देणारा सांगितलंय फलंदाज स्वराजने. नाही चालणार रणबंदी, ठोकलाय चौकार. मैदानाच्या आतमध्ये आला आणि जणू काय त्याने ही रणबंदी जुगारली. 28 ची गरज राहिली या सामन्यामध्ये विजयासाठी. 13 चेंडू आणि 28 धावा. पुढचा बॉल ओव्हर द विकेटने. अंकुरचा हा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. या षटकामध्ये अगदी आपण पाहिलं तर 5 चेंडू यष्टीरक्षकाकडे, 1 चेंडू जो मात्र अंकुरच्या, जिथे मात्र चरणच्या हातामध्ये विसावला. 12 बॉल 28 ची आवश्यकता. या षटकामध्ये 4 आल्या, 1 फलंदाजाला बाद केलं. 17ला 4 आहे. बॅटिंग करत असताना नटराज नावे. येणारे चेंडू राहिले 12. 28 ची गरज. मी विनंती करेन या स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय सागर शेठ ठाकूर साहेब, सदस्य ग्रामपंचायत नावे, आपल्याला विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक असं स्वागत. 17ला 4 आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. 12 मध्ये 28 ची गरज. गोलंदाजीमध्ये फेरबदल. गोलंदाजी मार्क वर्दी अभयला आपण पाहत आहोत. दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. गोलंदाजी मार्क वर्दी अभय म्हात्रे. उरण तालुक्याचं क्रिकेट जे आहे ना, ते मला वाटतं थोडासा उशिराने चालू होतं आणि कोपरोलीकर याच कारणास्तव थोडेसे उशिराने दाखल झाले. त्या कारणास्तव टॉस पराभूत त्यांना देण्यात आलेलं पाहायला मिळालं होतं. 17ला 4 आहे. 12 मध्ये 28 ची गरज आहे. 12 चेंडू आणि 28 धावा. सामना बनेल का? मैदानावरती नवीन बॅटर दाखल झालाय. पहिल्याच बॉलवरती स्वराजच्या बॅटमधून चौकार आला. 3 मध्ये 1 वरती नॉट आउट बॅटिंग करतो आर्यन भोईर. सामना चांगला पाहायला मिळणार का? 28चा लक्षाचा पाठलाग करायचा आहे. 12 चेंडू. आगमन होत असताना पाहायला मिळत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय सागर शेठ ठाकूर साहेब, सदस्य ग्रामपंचायत नावे,
आगतम स्वागतम सुस्वागतम. त्या वेळेचा बॉल खोला टाकला उजव्या यष्टीच्या बाहेर, दिशाहीन राहिलाय. 12 मध्ये आता 27 बनवायचे आहेत. 12 मध्ये 27 ची गरज. एक एक धाव महत्वाची राहणार आहे. एक एक चेंडू सस्पेन्सने भरलेला राहणार आहे. एक एक धाव इथे लढवली जाणार आहे. वेळ बदलायला वेळ लागत नाही. आपण अनेक वेळेला म्हणतो क्रिकेटचा खेळ, आणि वेळ कधी बदलेल नाही याचा मात्र नेम नाही. या षटकामध्ये वेळ बदलणार का? अभय पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा सज्ज होईल. या बेचा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर ठेवलाय. वाईड यॉर्कर बाला मिळालाय. पळ वाटा शोधण्याचा प्रयत्न गोलंदाजांनी केलेत आणि हेच कारगर साबित राहणार आहेत. कोण बदलला, दृष्टिकोन बा किती चांगला ठेवला. वाईड यॉर्कर इथे हात आला, थेट यष्टिरक्षकाचा भेद. डॉट बॉल आला. 11 चेंडू 27 ची गरज. मैदानाच्या आतमध्ये येणारा प्रत्येक चेंडू कुठे ना कुठेतरी प्रश्नांचा भडीमार करतोय. धावा आलेल्या नाही आहेत. नटराज नावा, याच नावामध्ये सारं काही आहे. अनेक मैदानं गावाने जिंकली आहेत, अनेक मैदाने गाजवली आहेत. यावेळेला लोअर फुलटोस बनवला, समोर केला, क्षेत्ररक्षक तैनात. एक बाब अद्याप मला अनाकलनीय आहे की मैदानावरती ज्या खेळाडूने अनेक वेळेला सातत्याने चांगली बॅटिंग केली, तो वैष्णवला अद्याप पाहिलं गेलेलं नाहीये. 10 बॉलचा खेळ बाकी आहे. विजयासाठी समीकरण बदलत आहेत. 26 ची गरज. 10 बॉल 26 धावा. अशा वेळेला वैष्णव दान पट्टा फिरू शकेल. यावेळेला बॉल खाली राहिला. शॉर्ट थर्ड मॅन 30 सर्कल मध्ये. फेकी नॉन स्ट्रायकर एंडला सिंगल येते. एकेरी धाव येत असताना बाला मिळते. एकेरी दुहेरीला जास्तीचा काही फरक पडणार नाही अपोनंट टीमला. 9 चेंडू आणि 25 ची आवश्यकता आहे. 20 बनल्यात. एका धावेने संघ पुढे सरकतोय. फलकावरती 20. यावेळेला ऑन साइडला केलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक पोहोचेल. तदवर घेतली जाणारी सिंगल डबल मध्ये परावर्तित करण्यात येत आहेत. धावेकरांचं छाती ठोकपणे अभिमानाने एक गोष्ट संपूर्ण टेनिस विश्वाला ही सांगावीशी वाटते ना, की ऑस्ट्रेलियन स्टाईलने हा संघ खेळतो. कोणत्याही पद्धतीचे साठे लोटे नावेकरांना अजिबात पसंत नाहीत. मग ती मला करणाऱ्या स्पोर्टची 3 लाखाचं स्पर्धा जिंकण्याचा मान या संघाला पाहायला मिळाला. खरं तर जिंकायचं ना तर अगदी थाटात. 8 बॉल आणि 23 ची गरज. पुढचा चेंडू खोलातला बॉल होता. समोर खेळलाय. अलॉंग विथ द कार्पेट. क्षेत्ररक्षक पोहोचेल. सिंगल आली आहे. केवळ दुहेरीचा प्रयत्न झालेला आहे, परंतु तो इथून उडवून लावलाय. सिंगल आली. 22 ची आवश्यकता. 7 चेंडू आणि 22 धावा. या बॉल वरती मोठा प्रहार करावाच लागणार आहे स्वराजला, आणि तो प्रहार करण्यात येईल का? मॅचचा टर्निंग पॉइंट चेंडू आहे. या बॉल वरती जर का षटकार किंवा चौकार आला तर मॅच मध्ये शिरकाव करेल नटराज नावा, आणि त्याचे शर्तीचे प्रयत्न करत असताना स्वराज पाटील पाहायला मिळणार. पुढचा बॉल गोलंदाज सज्ज होईल. 7 बॉल आणि जिथे मात्र 22व्या आता कॅच ड्रॉप झालाय. सिंगल आली. 21 ची गरज. येणारे 6 बॉल 21 ची आवश्यकता. सामना रंगात, मॅच रंगात. एक ब्रेक घेऊयात. येणारे 6 बॉल 21 ची गरज. हो, स्क्रीनवरती तुम्ही पाहता या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांचं गीत तुम्ही ऐकलात, आदरणीय सागरशेठ ठाकूर साहेब, सदस्य ग्रामपंचायत नावे, ज्यांना स्क्रीनवरती तुम्ही पाहतात, अगदी त्यांच्या साथीला या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आदरणीय शैलीजी ठाकूर साहेब यांना देखील तुम्ही पाहतात. धावफलकावरती धावा जिथे एकंदरीत बनल्या त्या 24 आणि विजयासाठी आता मात्र गरज आहे ती 21 धावसंख्येची. मान्यवरांची उपस्थिती प्रार्थना आणि वंदनीय. आगतम स्वागतम सुस्वागतम. येणारे 6 बॉल आणि 21 धावा. स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येक मान्यवरांची उपस्थिती प्रार्थनीय आणि वंदनीय. 6 बॉल 21 ची गरज. 6 चेंडू आणि 21 धावा. रोहन येतोय गोलंदाजी मार्क वरती. स्वराज पाटील अजूनही स्ट्रायकर एंडला आहे. रोहन पाटील गोलंदाजी मार्क वरती येत असताना मला मिळतो आहे. 6 बॉल 21 ची आवश्यकता या सामन्यामध्ये.
रोहन म्हात्रे आलाय गोलंदाजी मार्कमध्ये. रोहन म्हात्रे. शेवटचे 6 चेंडू आणि 21 ची आवश्यकता. पहिला बॉल शेवटच्या षटकातील. यावेळेला शरीरापासून दूर थेट यष्टिरक्षकाचा भेद घेईल. डॉट बॉलने सुरुवात झाली आहे. या सत्रामध्ये सर्वाधिक डॉट बॉल आल्यात. ऍक्शन रिप्ले उजव्या यष्टीच्या बाहेर ठेवला. आतमध्ये येणारा हा ऑफ कटर होता. फिंगर रोल केली पहिल्या बॉलवरती. रोहन म्हात्रेने देखील एक्झॅक्टली तेच केलंय जे आधीच्या गोलंदाजीने केलं होतं. 5 फ्रेश गोलंदाज हाताळायचे आहेत. 5-5 षटकांचे सामने आहेत. या बेचा बॉल बॅकलिफ्टला खाली ठेवलं. डिफेन्सिव्ह स्ट्रोक पाहायला मिळाला. या क्षणाला स्वराज पाटील आपण बॉल सोडू देऊ शकत नाही. जिथे 5 बॉल आणि 21 ची आवश्यकता अशा क्षणाला तुम्ही बॉल सोडू देऊ शकत नाही. तेच पाहायला मिळालं. क्रीजचा वापर केला. शफल झालंय आणि बॉल रीच मध्ये होता. डॉट बॉल आलाय. 4 बॉल 21. यावेळेला खोलातला बॉल यष्टिरक्षकाचा भेद. कॉट बिहाइंड विकेट. 1 मोर विकेट डाऊन. सॉफ्ट डिसमिसल. 5वा धक्का. 24 ला 5 बाद. श्रीदत्त भातान संघ टॉस तुमच्या बाजूने लागलेला आहे आणि निर्णय घ्या. गोलंदाजी करण्याचा निर्णय तुम्ही घेतलेला आहात. थँक्यू. नेक्स्ट मॅचचा टॉस मात्र श्रीदत्त भातान या टीमच्या बाजूने लागलेला आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतं. 3 बॉल आणि 21 ची गरज. सामन्यामध्ये पकड मजबूत केली कोपरोली टीमने. आज मात्र चांगलं प्रदर्शन त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. पहिले 3 चेंडू निर्धाव आल्यात. रोहन म्हात्रेंनी चांगली गोलंदाजी केली. शेवटचं आणि आशेचं किरण म्हणून त्याच्याकडे पाहिलं गेलं. चांगल्या दर्जाची गोलंदाजी त्यांनी साकारलेली पाहायला मिळाली. यावेळेचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न दिशाहीन राहिलाय. अवांतर धाव येत असताना पाहायला मिळते आहे. आता या गोष्टीची चर्चा सातत्याने होईल ना की वैष्णव भोईर नावाचं वादळ मैदानावरती आलंच का नाही, किंबहुना ते घोंगावू शकलं का नाही. मी आधी या गोष्टीचा उल्लेख केला होता की जो ऑलराऊंडर खेळाडू म्हणून पाहायला मिळतो. यावेळेचा बॉल प्रॉपर टायमिंग, प्रॉपर कनेक्शन, लांब 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 वरचा उत्तुंग षटकार. बाई माझी 2 बॉल आणि आता मात्र 14 ची आवश्यकता आहे. बॅट मधून सुंदर साऊंड आला आणि बॉल आउट ऑफ दी ग्राउंड झालाय. मित पाटील लेट आलाय, थेट आलाय आणि ग्रेट आलाय. यावेळेला आणखी एक लगातारचा दुसरा. 1 मोर अनदर बिग हिट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. इट्स आउट ऑफ दी पार्क. षटकार. ठेवणीतलं असतं, ठेवलं तर ठेवलं कुठे होतं. आधी बाहेर काढायला होता ज्या रीतीने त्याने स्ट्रोक केलेत. 1 बॉल आणि 8 ची गरज. 1 चेंडू आणि 8 धावा. पुढचा बॉल गोलंदाज. 1 बॉल 8 ची गरज. थांबा थांबा, मॅच संपलेली नाहीये. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. पाने को अभी कई मुकाम बाकी है. इस खेल के कई इम्तिहान बाकी है. अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन, अभी तो पूरा आसमान बाकी है. 1 बॉल 7 ची गरज. 1 चेंडू 7 धावा. आय सेफ्टी परिधान केलेला बॅटर मित पाटील स्ट्राइक एंडला. फ्री हिटचा बॉल आहे. समीकरण बदललेत. 1 चेंडू 7 ची गरज. ओव्हर द विकेटने 1 बॉल 7 ची गरज. हा बॉल निर्धाव आलाय, परंतु सामन्यामध्ये काही अंशी का होईना मित पाटीलने रंजकता आणण्याचा प्रयत्न केला. इथे सामना जिंकला जातोय. कोपरोली 11 कोपरोली या टीमने अगदी थाटात पहिला सामना इथे जिंकलाय. रुचिर मात्रे या आधी बोलले असते ही लाईन तर मला वाटतं कदाचित नावेग संघासाठी लाभदायक राहिली असे. ते म्हणाले नो बॉल तसा